आपल्यासोबत लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे सर आहेत. सर, पाकिस्तानने पुन्हा आगळीक केली. पाकिस्तानची काही खुमखुमी कमी व्हायला तयार नाही. जम्मू काश्मीरसह काही भारताच्या सीमेवर त्याने ड्रोन हल्ले केलेत. कसं बघताय या स्थितीकडे? फक्त आगळीक नाही केली, माझ्या मते जे आहे आता पाकिस्ताननं रेड लाईन क्रॉस केली. मी यासाठी म्हणतोय, मागच्या 2 दिवसांपासून आपण जे आहे वेळोवेळी सगळ्या जगाला आणि त्यातल्या त्यात पाकिस्तानला सांगतोय की आम्हाला युद्ध वाढवायचं नाही, एस्केलेटरी ॲक्शन करायची नाही, आम्ही फक्त रेसिप्रोकल ॲक्शन करणार आहोत. काल ऑलरेडी पाकिस्ताननं जे आहे आपल्या 15 मिलिटरी इन्स्टॉलेशनवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, जो त्यांचा नाकाम राहिला. आणि आज एक स्टेप त्याच्या पुढे जाऊन जम्मू काश्मीर असो, पंजाब असो, गुजरात असो, राजस्थान असो, इथे मोठ्या प्रमाणावर त्यांनी ड्रोन हल्ले त्या ठिकाणी केले. नक्कीच एवढ्या मोठ्या प्रमाणावर ड्रोन हल्ले जर पाकिस्तान त्यांना सांगून सुद्धा जर करत असेल तर हे एस्केलेटरी मेजर त्या ठिकाणी मानलं जाईल. आणि याच्या अनुषंगानं ऑलरेडी ॲक्शन्स सुरू झालेले आहेत. ऑलरेडी प्रधानमंत्री हे NSAशी चर्चा करत आहेत. ऑलरेडी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हे CDS त्याचबरोबर तिन्ही दलांच्या प्रमुखाशी चर्चा करत आहेत. ऑलरेडी भारताचे परराष्ट्रमंत्री डॉक्टर S जयशंकर हे डायरेक्टली अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांच्याशी बोलत आहेत. म्हणजेच सरळ सरळ हा मेसेज आहे भारतातर्फे अमेरिकेला सुद्धा की एस्केलेशन, तुम्ही आत्तापर्यंत आम्हाला जो आहे संयमाचा सल्ला त्या ठिकाणी देत होता, पण सांगून सुद्धा जे आहे पाकिस्तान जर अशा प्रकारे आमच्या 3-3, 4-4 राज्यांमध्ये ड्रोनचे हल्ले करत असतील, आमच्या सामान्य नागरिकांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करत असेल, तर इनफ इज इनफ. आता त्यांनी रेड लाईन क्रॉस केलेली आहे. आणि माझ्या मते आता खऱ्या अर्थानं करारा जबाब हा पाकिस्तानला मिळण्याची शक्यता आहे. काही ज्या बातम्या येत आहेत, अजून त्याची पुष्टी झाली नाही, की आपण लाहोरमध्ये जाऊन त्या ठिकाणी हल्ला केलेला आहे, ड्रोन हल्ला त्या ठिकाणी केलेला आहे. मुळातच माझी पहिल्यापासून भूमिका राहिलेली आहे की ड्रोन वॉरफेअर हा या सगळ्या संघर्षामधला अत्यंत महत्त्वाचा कॉम्पोनंट असणार आहे. पाकिस्तान सुद्धा ड्रोनचा वापर करतोय, आपण सुद्धा जो आहे पाकिस्तान विरुद्ध ड्रोनचा वापर करतोय. आणि मुळात सकाळी ज्या बातम्या आल्या होत्या आणि आत्तापर्यंत आपल्याजवळ जी बातमी आलेली आहे की एअर डिफेन्स सिस्टम ही लाहोर सेक्टरच्या आसपासची जी आहे पूर्णतः नष्ट करण्यामध्ये भारताला यश मिळालं. म्हणजे चायनीज मेड HQ-9 एअर डिफेन्स सिस्टमच्या जोरावर पाकिस्तान आत्तापर्यंत जो गमजा मारत होता, तो त्या प्रकारचं त्याचं संरक्षण हे पूर्णतः लाहोर सेक्टरमध्ये निघून गेलं. म्हणजे एक प्रकारे पाकिस्तान हा उघडा पडला. आणि आता एरियल म्हणजे हवाई मार्गानं जर कुठलाही हल्ला त्या ठिकाणी झाला, फायटर जेटच्या माध्यमातून, ड्रोनच्या माध्यमातून, मिसाईलच्या माध्यमातून, तर लाहोर सेक्टर जे आहे ते उघडं पडलं. ही सत्य परिस्थिती आहे. आणि याच गोष्टीचा फायदा घेऊन माझ्या मते जो आहे ड्रोन हल्ला लाहोर सेक्टरमध्ये त्या ठिकाणी झाला असेल. सर, ड्रोनद्वारे हल्ले होत आहेत. भारतानं पाकिस्तानवर केला, पाकिस्तान भारतावर केला. कुठेतरी युद्ध सुरू झाले काय? स्थिती तशी आहे का? 100% मला वाटतं की जे आहे युद्ध सुरू झालं. कारण आजच्या ज्या घटना आहेत, म्हणजे कालचीही घटना की ज्या प्रकारे 15 मिलिटरी इन्स्टॉलेशनवर पाकिस्तान त्या ठिकाणी हल्ला करतो आणि त्याच्या पुढे जाऊन नुसतं जम्मू आणि काश्मीरचा काही वादग्रस्त भाग नाही, तर गुजरात असेल, पंजाब असेल, राजस्थान असेल, म्हणजे एक प्रकारे ज्या ठिकाणी इंटरनॅशनल बाँड्री आहे पाकिस्तान आणि भारत यांच्यामध्ये जे आहे त्या बाँड्रीशी संबंधित कुठलाही वाद नाही. LOCच्या संबंधित ठीक आहे, पाकिस्तानचं म्हणणं आहे, आपण एकदा समजू शकतो की तो जो आहे वादग्रस्त भाग आहे. पण पंजाबमध्ये, राजस्थानमध्ये इंटरनॅशनल बाँड्री आहे, पाकिस्तान आणि भारतानं मांडलेली अशा प्रकारची इंटरनॅशनल बाँड्री आहे. तिथे कुठेही वाद नसताना पाकिस्तान जर अशी युद्धखोरीची कारवाई त्या ठिकाणी करत असेल, तर माझ्या मते इनफ इज इनफ अशा प्रकारची भावना आपल्या राजकीय नेतृत्वामध्ये सुद्धा असेल. पाकिस्तानला काही देश पाठबळ करतायत. कसं बघताय स्थितीकडे? किती फायदा होईल पाकिस्तानला? मुळात जगामध्ये जे आहेत बोटावर मोजण्या इतके 2-3 राष्ट्र जर सोडले तर पाकिस्तानच्या सोबतीला कोणीही नाही. त्यामध्ये एक महत्त्वाचं राष्ट्र म्हणजे चायना. खरं आहे, चायना जे आहे ऑलमोस्ट 80% जे वेगवेगळ्या प्रकारची डिफेन्सची शस्त्रास्त्र जी आहे पाकिस्तानला प्रोव्हाइड करतो. पण चायनानं दिलेलं HQ-9 एअर डिफेन्स सिस्टम असो किंवा चायनानं दिलेलं JF-17 फायटर जेट असो, हे सुद्धा जे आहे मागच्या 2च दिवसामध्ये भारतासमोर जे आहे चकनाचूर झाले, उभा राहू शकले नाही. तर चायनावरही जे आहे कितपत पाकिस्तान भरोसा ठेवावा हा सामरिक सामर्थ्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं हा प्रश्न निर्माण होतो. तुर्की काही बेरफ्तार ड्रोन्स त्या ठिकाणी देऊ शकतील जे नक्कीच ॲडव्हान्स्ड आहेत, पण तुर्कीचं पण रिस्ट्रिक्शन आहे, कारण तुर्कीची अर्थव्यवस्था जी आहे ती खड्ड्यात चाललेली आहे. इराणकडून काही ड्रोन्सची मागणी पाकिस्ताननं केलेली आहे. इराणला जे आहे ऑलरेडी इस्रायल आणि अमेरिकेनं परेशान करून सोडलेलं आहे. हिजबुल्ला असो, हमास असो आणि हुती असो, यांना आत्तापर्यंत इराण सपोर्ट करत होता. तिथेही जी आहे मोठी नामुष्की इराणला त्या ठिकाणी पत्करावी लागते. त्यांच्यावर आर्थिक निर्बंध आहे. म्हणून इराण असो, तुर्की असो, मलेशिया असो, यांच्याकडून काही फारशी अपेक्षा पाकिस्तान ठेवू शकत नाही. चायना कितपत मदत करेल हे येणारा काळच ठरवेल. सर, विशेष म्हणजे भारताने यावेळेस काळजी घेतली की जो काही हल्ले होतात, आपण हल्ला करतोय किंवा पाकिस्तान आपल्यावर हल्ला करतो, याची सर्व माहिती US-ला देतोय किंवा आपले मित्र राष्ट्र आहेत त्यांना देतोय. याचा भारताला किती फायदा होईल, पाकिस्तानला किती नुकसान आहे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं व्हिजन क्लिअर आहे. आपला जो आहे पाकिस्तान विरुद्ध लढा नाही, आपला जो आहे दहशतवादाविरुद्ध लढा आहे. आणि जर पाकिस्तानच्या या आमच्या दहशतवादाविरोधी लढाईला जर तिथलं लष्कर, तिथला ISI जर सपोर्ट त्या ठिकाणी करत असेल, तर त्यांच्याविरुद्धही आम्हाला लढावं लागणार. मुळात अशा प्रकारच्या मित्र राष्ट्रांना आपण कल्पना दिल्यामुळे आंतरराष्ट्रीय जनमत आपल्या फेवर
फेवरमध्ये होईल आणि पाकिस्तानवर दबाव त्या ठिकाणी निर्माण झाल्यामुळे अल्टिमेटली पाकिस्तानजवळ शेवटचं एकच कार्ड आहे आणि ते म्हणजे अण्वस्त्र युद्धाचं, न्यूक्लिअर वेपन्स वापरण्याआधीच भारत तर सक्षम आहेच त्याचा मुकाबला करण्यासाठी, पण त्याच्या आधीच आंतरराष्ट्रीय दबावाच्या माध्यमातून रशिया असेल, अमेरिका असेल यांच्या माध्यमातून पाकिस्तानला ही अण्वस्त्र युद्ध वापरण्यापासून आपण परावृत्त करण्यामध्ये यशस्वी ठरू शकू. सर, काही भारतांतर्गत किंवा देशामध्ये काही हल्ले होऊ शकतात का? जे सीमेवर चालू युद्ध ते देशामध्ये येऊ शकतं का? मुळात पाकिस्तानकडे ती केपेबिलिटी आहे. त्यांच्याकडे जी क्षेपणास्त्र आहे भारताच्या कुठल्याही शहराचा वेध घेऊ शकतात ही केपेबिलिटी आहे. जी एअर डिफेन्स सिस्टम कुठल्याही राष्ट्राकडे असते ती काही 100% प्रूफ नसते. मग पाकिस्ताननं जर खरोखरच असा हल्ल्यांचा सपाटा लावला, मिसाईल त्याचबरोबर ड्रोन अटॅक्स असं जर त्यांनी हल्ल्यांचा सपाटा लावला, तर माझ्या मते भारतातली काही महत्त्वाची शहरंसुद्धा टार्गेट करण्याचा त्याचा प्लॅन असेल. तो सक्सेसफुल होईल नाही हा वेगळा प्रश्न त्या ठिकाणी, पण त्याच्यामध्ये क्षमता आहे का, त्यांच्या मिसाईल्समध्ये क्षमता आहे का, त्याचं उत्तर हो आहे. आणि मग जर तसं झालं तर महाराष्ट्रामध्ये मुंबई जी संपूर्ण देशाची आर्थिक राजधानी आहे, नक्कीच टॉप टार्गेटमध्ये पाकिस्तान मुंबईला सुद्धा जो आहे टार्गेट करण्याचा, अटॅक करण्याचा प्रयत्न करू शकेल. पण त्या अनुषंगानं भारताची मिसाईल डिफेन्स सिस्टम किंवा एकूणच संरक्षण व्यवस्था मजबूत आहे आणि भारतानं जे आहे हा सगळा खतरा लक्षात घेऊन आणखीन तयारी जी आहे ती वाढवलेली असणार आहे. नक्कीच होते. सतीश ढगे सर, कॅमेरामन अमित आडेसह संजय सरोदे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर.